आई बोल. मन्या तू कामात आहेस बाळा? नाही तू बोल ना. सगळं ठीक आहे ना ग? हो. नाही म्हणजे राजवीर नंतर काय बोलले नाहीत ना? काही वाद वगैरे नाही ना झाला? मनू काय विचारते मी? नाही वाद नाही झाले, जरा चिडचिड झाली बस. मन्या बाळा तूच सांभाळून घे ग सगळं. बरं मला सांग मग बाबा काय म्हणाले? बाबा काय म्हणणार, ते आली आणि हॅलो हॅलो आई. हा अगं काय काय म्हणालीस तू मनू? सांग ना काय झालं, बाबा काय म्हणाले? खूप चिडलेत का? नाही ते आले आणि लगेच बाहेर गेले. मग काहीच बोलले नाहीत? नाही ते आले की तुला फोन करायला सांगू का? नाही नको, मी सुद्धा त्यांना कॉल करते. बरं ठीक आहे. ठेवू मग? ठीक आहे बाळा, काळजी घे. हा हो बाय. काय झालं? मला नको बोलूस असं का म्हणाला? नको नको बोलूस. अहो का? पण तिथे काय चाललं ते विचारायला नको का? विचारायला हवं पण आत्ता नको. आता बहुतेक राजवीर तिच्या सोबत असतील आणि ती व्यवस्थित तुला काही सांगू शकणार नाही. एक सांगू, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय राजवीरच्या बाबतीत. ते तुम्हाला वाटतात तसं नाही आहेत, खरंच खूप चांगले आहेत. आणि नवरा बायको मध्ये वाद होतात, त्यात काय नवलंय? वाद घालणं वेगळं आणि कोणाला आपल्या धाकात ठेवणं वेगळं. तुम्हाला खरंच वाटतंय की राजवीर आपल्या मनूला धाकात ठेवताय? मनू त्यांना घाबरते एवढं नक्की, आणि हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. आरती, मी आपल्या मनूला ओळखत नाही का? ती न बोलून डोळ्यांनी बरंच काही बोलून गेली. तुम्ही एक काम का नाही करत? तिला विचारा ना, म्हणजे तुम्हाला कळेल नक्की काय आहे ते. हं? विचारेन, नक्की विचारेन, पण योग्य वेळ आल्यावर. मनवा, काय झालंय? अजूनही रागवलात माझ्यावर? तुमच्याशी बोलतोय मी. राजवीर मी पानं वाढायला घेते. मनवा, सकाळी एवढं समजवलं ना मी तुम्हाला, तरी समजत नाहीये तुम्हाला. काय बोलतोय मी? राजवीर प्लीज हात सोडा माझा. आधी ऐका माझा. प्लीज हात सोडा माझा. तुम्ही इग्नोर का करताय मला? मनवा, सकाळी जे झालं त्याने मला तुम्हाला किंवा तुमच्या बाबांना हर्ट करायचं नव्हतं, आणि मी असं का वागलो याची कारणं तुम्हाला सांगितली. त्यामुळे मला वाटतं मी माझ्या ठिकाणी योग्य आहे. आता डिसिजन तुम्हाला घ्यायचं आहे. तुम्हाला तुमच्या बाबांच्या बाजूने उभं राहायचं आहे की माझ्या? तुमचा जो काही डिसिजन असेल तो मान्य असेल मला. मनवा, मला कॉफी हवी आहे ग. मनवा, मला विदाउट शुगर कॉफी दे. नंदा, काय चाललंय ग? कुठे काय? तू मनवाला काय कामं सांगतेस? तुझं तुला घेता येत नाही? माई, एक कप कॉफी द्यायला काय प्रॉब्लेम आहे? मनवा किचन मध्ये नाहीये. का? कुठे गेलीये ती? मला कॉफी नाही दिली तिने आज. हे अति होत आहे नंदा. एकतर तुला राजवीरने समजावून सांगितलं होतं, मनवाला मनवा नाही मनवा वहिनी म्हणायचं म्हणून. कळत नाही तुला? ठीक आहे माई, विसरले मी. या गोष्टी बऱ्या विसरायला होतात. आणि काय ग, तू तिला काय कामं सांगतेस? कुलकर्णी आहे का ती?
माई 1 कप कॉफी मागितली तर काय प्रॉब्लेम आहे? राजवीर पुढे करून दाखव असं, मग कळेल तुला काय प्रॉब्लेम आहे ते. 1000 वेळा तुला समजावून सांगितलं तरी तुझ्या डोक्यात शिरतच नाही. काय झालं माई, कशाला ओरडताय तिला? विचार तुझ्या लेकीला. काय झालं नंदा? काही नाही ग मम्मा, त्या मनवाकडे 1 कप कॉफी मागितली तर माई ओरडतीये मला. बघ बर तोंड करून कसं बोलते ती. एकतर ती मनवाला मनवा का बोलते, आणि साधी कॉफी करून घ्यायची तिला करून घेता येत नाही. मनवाला काय कामं सांगते ती. त्यात काय एवढं? रंजू जरा समजाव तिला, काय वागते ती बघ. काय चाललंय नंदा तुझं? तू मनवाला काय कामं सांगतेस? मम्मा अगं एवढं चिडण्यासारखं काय आहे त्यात? तू काय म्हणजे? तू लहान आहेस ना, लहानांसारखं वाग जरा. ती मनवा मोठी आहे तुझ्यापेक्षा, हे डोक्यात ठेव. मम्मा तू माझं ऐकून घे. एक शब्दही बोलायचा नाही असं तू. कोण समजते तू स्वतःला? मनवा वहिनी म्हणाला काय होतं तुला तिला? मम्मा तू माझं ऐकून घेणार आहेस की नाही? काय ऐकून घेता मी तुझं? तू ऐकतेस आमचं काही? मी आणि माई तुला एवढं समजून सांगतोय, तू ऐकतेस का आमचं काही? एक मिनिट हा. मी काही चुकीचं बोललेलं नाहीये, त्यामुळे मी कोणाचंच ऐकणार नाहीये. बघ आपण दोघी एवढं बोलतोय तरी तिला काही कळतंय का? कधी कधी वाटतं राजवीर हिच्याशी वागतो ना तेच बरोबर आहे. नाहीतर काय माई, पुन्हा एकदा कानाखाली पडली ना म्हणजे अक्कली लिहिला. मम्मा ए, माझ्यावर आवाज चढून बोलायचं नाही, तर मीच एक ठेवून दे. जाऊ देव माई, लक्ष नका देऊ तिच्याकडे, अक्कल नाहीये तिला. नीट समजाव तिला. तिला हे असं बोललं ना की मग मलाच वाईट वाटतं. ओ माई, मी बघते काय करायचं ते, तुम्ही नका काळजी करू. लीगल टीमशी बोलून घ्या दवे आणि मला कळवा. अग्रीमेंटचं ठरवून घ्या. तुम्हाला सांगितलंय तेवढं करा ना दवे. मेहतांशी काय बोलायचं ते कळवतो मी तुम्हाला. काय चाललंय? राजवीर मला काम आहेत. ते मी गेल्यानंतर करा. आता मी आहे ना, बोला माझ्याशी. काय आज रुमाल वॉलेट काहीच दिलं नाही तुम्ही? 1 मिनिट देते. घेतलं मी म्हणून. ठीक आहे, मी कॉफी घेऊन येते. नकोय मला म्हणवा. बोला माझ्याशी. काय झालं, तुम्हाला नीट बोलायचं नाही का माझ्याशी? बोलते तर आहे. हे नीट बोलणं आहे. राजवीर मी नीटच बोलते. हीच गोष्ट माझ्या डोळ्यात बघून बोला. काय चाललंय? काय ठरवलं तुम्ही? कशाबद्दल? काल रात्री एक डिसिजन घ्यायला सांगितला होता तुम्हाला, त्याबद्दल काय ठरवलं? मी अजून काही विचार नाही केला यावर. कमाल करता म्हणून. मी एवढा वेळ विचार करण्यासारखं काय आहे? मी तुमच्या जागी असतो तर केव्हाच डिसिजन घेतला असता आणि तुमची निवड केली असती. मला खरंच कळत नाहीये त्या गोष्टीवर एवढा विचार करण्यासारखं काय. सी अजून सुद्धा काहीच बोलत नाही आहात तुम्ही. राजवीर एवढं सोपं नाहीये. तुम्हाला वाटतंय का अवघड पण नाहीये म्हणा. बघा डिसिजन तुमच्या हातात आहे आणि एवढा विचार करताय तर आय होप योग्य डिसिजन घ्या. येतो. राजवीर कसं सांगू तुम्हाला, माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर. पण मी कुठे कमी पडते का?
का तुमच्या मनात माझ्या प्रेमाविषयी शंका येते? बाबा आणि तुमच्यापैकी एकाची निवड करणं कसं जमेल मला? हे सगळं माझ्यासाठी खूप खूप कठीण आहे. मी नाही अशी एकाची निवड करू शकत. बोला मनवा, झाला तुमचा डिसिजन? राजवीर, बोला, मी वाट बघतोय तुमच्या डिसिजनची. राजवीर माझ्याने नाही होते. का? तुम्ही का परीक्षा घेताय माझी? असं दोघांपैकी एकाची निवड करणं सोपं नाहीये माझ्यासाठी राजवीर. आयुष्यात सोपं काहीच नसतं मनवा. सोपं बनवावं लागतं आपल्याला. आता आपलंच घ्या. तुम्ही माझ्या प्रेमात कधी पडाल असं वाटलं होतं का तुम्हाला? नाही ना. पण तरी तुम्ही माझ्या प्रेमात पडला. त्याचं कारण एकच होतं, कारण तुम्ही डिसिजन घेतला, विश्वास ठेवला माझ्यावर. आता पण तुम्हाला हेच करायचंय. एक छोटासा डिसिजन घ्यायचा आहे. दॅट्स इट. पण ही गोष्ट छोटी नाहीये माझ्यासाठी. असं कसं ठरवू मी राजवीर? काही गोष्टी वेळेच्या वेळी ठरवायच्या असतात म्हणा. नंतर त्या केल्या नाहीत म्हणून महागात पडतात. असं काय बोलताय तुम्ही? तुम्ही आणि बाबा दोघंही माझ्यासाठी महत्वाचे आहात. तुम्ही दोघं जग आहात माझं. नाही मनवा, तुम्हाला दोघांपैकी एकाचीच निवड करावी लागेल. आणि आयुष्यभर मला साथ देणार असं वचन दिलंय तुम्ही मला. त्यामुळे मला बघायचंय कोणाची निवड करता तुम्ही. विचार करा आणि लवकरात लवकर कळवा मला. आता कामात ठेवतो फोन मी. ठीक आहे, कॉफी नकोय मला, स्वतःच घे. आणि तू का आलीस माझ्या रूम मध्ये? जा बरं बाहेर. नंतर एवढी काय चिडतेस? कॉफी हवी होती तुला, घे ना मग. नकोय मला. तुला कळत नाहीये का मला नाही बोलायचंय तुझ्याशी? ती माई मला ओरडते, ती गोष्ट वेगळी. तू पण आता असं वागायला लागलीस का माझ्याशी? एवढं काय मनावर घेतेस तू? एवढं काय मनावर घेते म्हणजे? आता काय काय बोललीस तू आता? हा, मुस्काटात देणारस तू माझ्या? वा मम्मा, भारी. आता तू पण इतरांसारखं ना वाईट वागायला लागलीस माझ्याशी. काय हसतेस कशाला? हसू नको तर काय करू, बावळट कुठली. म्हणजे मी आता बाहेर जे काही बोलले ते खरं वाटलं का तुला? मग काय खोटं होतं ते? अगं नंदा, तुझं नाव ना खरं तर मंदा ठेवायला पाहिजे होतं. मंद कुठली? मम्मा, बाहेर माई बसल्या होत्या की नाही? राहू द्या मम्मा. आता मी चिडली ना तुझ्यावर म्हणून बोलतेस तू हे सगळं. मी सांगते ना तुला, ते खोटं होतं म्हणून सगळं. अगं पण का? अगं त्या मनवाविषयी आपण आपल्या आपल्यात बोलतो तोपर्यंत ठीक आहे, पण माईन समोर आणि राजवीर समोर तिच्याविषयी पण काहीही बोलायचं नाही. आणि बोलायचं असेल ना तर फक्त चांगलं बोलायचं. मी तिच्याविषयी चांगलं बोलणार? चान्सच नाहीये. मूर्खासारखं करू नकोस ग. समजून घे जरा मी काय बोलते ते. त्या माईन समोर मी मुद्दामून तुला ओरडले. त्या मनवाविषयी आपण एक शब्द जरी वाईट बोललो ना तरी तो आपल्यावरच उलटू शकेल ना. आता हे सगळं माई समोर बोललीस ते ठीक आहे, पण हे सगळं जर राजवीरने ऐकलं असतं तर काय केलं असतं माहितीये ना? तो करून करून काय करणार आहे ग? हा, मी नाही घाबरत त्याला. हो का? बघू बघू तोंड बघू तुझं. घाबरत नाही म्हणे. हे बघ, माईन समोर आणि राजवीर समोर मनवाविषयी आपण एकदम तोलून मापून बोललं पाहिजे. यातच आपला फायदा आहे. येते का लक्षात? आणि
मी कुठं म्हणतेय की मनापासून चांगलं बोल म्हणून, पण दाखवण्यापुरतं तरी 2 शब्द आपण चांगलं बोलू शकतो की नाही? मम्मा तुझ्या डोक्यात कधी काही येईल ना, खरंच काही सांगता येत नाही ग. आधी एक सांगते, नंतर काहीतरी वेगळंच सांगत असतेस. म्हणजे तुझं ऐकलं तरी प्रॉब्लेम आहे, नाही ऐकलं तरी प्रॉब्लेम आहे. तू ना फक्त स्वतःचं डोकं चालवू नकोस. मी काय सांगते तेवढंच ऐक. लवकरच कळेल तुला ह्यातला फायदा काय होतो ते. शिरते का डोक्यात काय तुझ्या? हा ठीक आहे. घे आता कॉफी. थंड झालीये ती. बरं बाई, आणते गरम कर. ऐकताय का? हं? आज जरा अळूच्या वड्या सुद्धा करते, चालेल का तुम्हाला? चालेल. कसला विचार करता एवढा? नाही काय नाही. कसला तरी करताय नक्की? मनूचा सोडून आणखीन कसला विचार करणार? बरं ठीक आहे, पण काय झालं नक्की सांगा तर. मनू आपल्यापासून काहीतरी लपवते. नाही हो, ती असं का करेल? काही कळत नाही, पण राहून राहून असं वाटतं की ती खरंच आपल्यापासून काहीतरी लपवते. मला नाही वाटत आहे असं. पण मला जाणवतंय तसं. तुम्ही खूप विचार करता ना, म्हणून तुम्हाला असं काहीतरी वाटतं. हे बघ, तुला सांगतो, नका इतका विचार करू. आले मी. बोला कर्नल साहेब. मोहनराव नमस्कार. कामात आहात का? अहो, मी कामात असलो तरी तुम्ही केव्हाही कॉल करू शकता. मोहनराव, मला बोलायचं होतं जरा. बोलू शकतो का? मुळात तुम्ही स्वतःहून कॉल केलाय यात मी भरून पावलोय. खूप बरं वाटलं मला. तुम्ही म्हणाला होतात ते मी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं आणि ऐकलं सुद्धा. प्रत्यक्ष अनुभव घेतलात ना, चांगलंच झालं ते. म्हणजे तुमचा माझ्या बोलण्यावर विश्वास तरी बसला हो, नाही तर बसला नसता. नाही तसं नाहीये, मला फक्त नीट कळत नव्हतं काय चाललंय ते. आता कळतंय ना, मग झालं तर. अहो, आम्ही तर रोज नवीन नवीन अनुभव घेत असतो, त्यामुळे आम्हाला जास्त कल्पना आहे हो या सगळ्या गोष्टींची. पटतंय मला तुमचं म्हणणं. राजवीरचा स्वभाव फार कडक आहे हो, त्यामुळे ती बिचारी मनवा काय काय सहन करत असेल तिलाच माहित. माझी एक विनंती आहे. हा बोला ना, कसली विनंती? मला मनवाची खूप काळजी वाटते. तुम्ही प्लीज तिच्यावर लक्ष ठेवाल का? हो, ही काय सांगायची गोष्ट झाली का कर्नल साहेब? माझ्या मुलीसारखी आहे ती. मी नक्कीच लक्ष ठेवणार तिच्यावर. पूर्ण लक्ष आहे माझं, काळजी करू नका. थँक्यू. आता हे थँक्यू वगैरे बोलून तुम्ही मला प्लीज लाजवू नका. मी म्हटलं ना, माझ्या मुलीसारखीच आहे ती. आपल्या मुलीसाठी बापाचं काळीज किती तुटतं हे माहिती आहे हो मला. हो, म्हणूनच तुमचे आभार मानतो. आता मी काय बोलणार, पण तुम्ही केव्हाही मला कॉल करू शकता. मी कायम हजर आहे तुमच्यासाठी, काळजी करू नका. करेन मी फोन काय वाटलं तर. ठेवतो. ओके. मनवा. हा, तू काही बोलू नकोस. मला माहिती आहे तू काय विचार करत असशील आता. खरं सांगू मनवा, कर्नल साहेबांशी राजवीर जे काही वागला ना, ते मला अजिबात पटलेलं नाही मनवा. आमच्याशी जे वागतो ना ते ठीक आहे, आम्हाला सवय आहे त्याची, पण तो तुझ्या बाबतीतही असं वागेल असं वाटलं नव्हतं का? काका, राजवीर जे काही वागलेत ते माझ्यासाठी वागलेत. काय हे तू बोलतेस मनवा? अगं
तुझ्या वडिलांना अपमानास्पद वागणूक दिली त्यांनी, तरी तुझं असंच म्हणणं आहे का की जे काही वागलंय ते तुझ्यासाठी केलंय? हो, कारण त्यांना वाटलं की माझा अपमान झाला. वाटलं म्हणजे तसं वाटलं म्हणून तो वागला ना. तू सांग खरं, खरंच तुझा अपमान झाला होता का? बघ, यावर काही नाहीये तुझ्याकडे बोलण्यासारखं. हे बघा काका, तुम्ही समजता तसं नाहीये. मनवा, मला माहितीये तुझं राजवीरवर जीवापाड प्रेम आहे, म्हणून सतत त्याला पाठीशी घालत असतेस. एकदा स्वतःच्या मनाला विचारून बघ, जे काही घडलं ते योग्य होतं का? पण काका, राजवीरने जे काही केलं ते विचार करूनच केलं असेल ना. हो, विचार केलाच असेल, केलाच असेल विचार, पण फक्त स्वतःसाठी. आणि स्वतःसाठी विचार करण्याला स्वार्थी म्हणतात मनवा. आणि मला हेच कळत नाहीये की असं कसं काय पाठीशी घालू शकतेस त्याला.